नमस्कार, तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचे अपडेट असे आहे की तर बघा मित्रांनो, लेटेस्ट अपडेट 2 एप्रिल 2024 स्टॉक मार्केटबद्दल। तर आजचे अपडेट स्टॉक मार्केटबद्दल आहे। सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघूयात। स्टॉक्स टू वॉच टुडे। बाजाराशी संबंधित अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडिंग आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आदित्य बिर्ला फॅशन, रिलायन्स, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट्स, अशोक लेलँड इत्यादी। तर सविस्तरपणे बघूया। आदित्य बिर्ला फॅशन ABFRL। आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने सांगितले की ज्यांच्या बोर्डाने इमोशन आणि लाईफस्टाईल व्यवसायाच्या विभाजनाच्या मूल्यांकनास मान्यता दिली आहे आणि स्टॉक एक्सचेंजरवर स्वतंत्र संस्था म्हणून सूचीबद्ध केली जाईल। दुसरा आहे रिलायन्स। रिलायन्स जिओने मार्च अखेर शुद्ध 5G वापरकर्त्यांना 100 दशलक्ष टप्पा ओलांडला आहे। तर सर्वात जवळची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने आर्थिक चौथ्या तिमाहीत जवळपास 75 दशलक्ष 5G ग्राहकांना टप्पा ओलांडला आहे। त्यानंतर आहे इन्फोसिस IT सेवा कंपनी। इन्फोसिसला आयकर विभागाकडून AY 2020-21 साठी 341 कोटी रुपयांची कर मागणी ऑर्डर प्राप्त झाली आहे। त्यानंतर बघा हीरो मोटोकॉर्प। मार्च महिन्यात हीरो मोटोकॉर्पची एकूण विक्री जवळपास 6% कमी होऊन 4.90 लाख युनिट झाली आहे। दरम्यान देशांतर्गत विक्री ही 9% घसरून 4.59 लाख युनिट्सवर आली आहे। नंतर बघूया भारत इलेक्ट्रॉनिक्स। भारत इलेक्ट्रॉनिक्सने 2024 या आर्थिक वर्षात सुमारे 19,700 कोटी रुपयांची उलाढाल साधली आहे, जी वार्षिक 14% वाढ दर्शवते। हे आहे भारत इलेक्ट्रॉनिक्सबद्दल माहिती। त्यानंतर बघूया अदानी पोर्ट्स। अदानी पोर्ट्सने आर्थिक वर्ष 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बंदरांसह 420 MMT माल हाताळला, ज्यामध्ये देशांतर्गत बंदरांनी 408 MMT कार्गोचे योगदान दिले। त्यानंतर आहे अशोक लेलँड। अशोक लेलँडबद्दल अशी माहिती आलेली आहे की अशोक लेलँडची एकूण विक्री 22,866 युनिट्सवर होती, जी अंदाजापेक्षा जास्त आहे, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत 60% कमी आहे। हे आहे शेअर मार्केटमधील काही कंपन्यांची सविस्तर माहिती। तर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व नवीन अपडेट तुम्हाला जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।